नमस्कार. कडक उन्हाळा सुरू झालाय आणि या जीवघेण्या उष्णतेपासून बचाव कसा करायचा हा एकच प्रश्न सगळ्यांना पडलाय, बरोबर? तर आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक आणि वेगवान अशा प्रमोशनल माहितीचा आढावा घेणार आहोत. ही माहिती उन्हाळ्यापासून पूर्णपणे दिलासा देण्याचं वचन देतेय. हा काही नुसता साधासुधा घरगुती उपाय नाहीये बरं का. शरीराला अगदी आतून शांत ठेवण्यासाठी सुचवलेला हा एक खास मार्ग आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता या माहितीतली सर्वात भारी गोष्ट काय माहितीये? यात वापरलेले अतिशय विचारपूर्वक आणि वजनदार शब्द. समर एलेक्झिर दी आर्ट ऑफ फेनेल शॉबेट, म्हणजेच उन्हाळ्यातील अमृत आणि बडीशेप सरबताची कला. म्हणजे बघा, एका साध्या पारंपरिक पेयाला थेट एखाद्या उत्कृष्ट आणि जादुई कलाकृतीचा दर्जाच देऊन टाकला इथे. हे नुसतं तहान भागवण्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर एका साध्या रेसिपीला अशा एका उच्च स्तरावर नेऊन ठेवतं की पाहणाऱ्यांची उत्सुकता अगदी ताणलीच जाते. आणि इथेच खरी गंमत आहे. जेव्हा आपण एलिक्सीर म्हणजेच अमृत या शब्दाची व्याख्या पाहतो, तेव्हा ते केवळ शरीरातलं पाणी टिकवून ठेवण्याबद्दल उरत नाही. व्याख्येनुसार सांगायचं तर एलिक्सीर म्हणजे एखादं जादुई किंवा औषधी पेय. उन्हाळ्याच्या या तीव्र झळा आणि त्यामुळे येणारा भयंकर थकवा या सगळ्यांचा सामना करण्यासाठी हे बडीशेपचं सरबत चक्क एक जादुई उपाय म्हणून आपल्यासमोर सादर केलं गेलंय. हे असं पेय आहे जे केवळ चव देत नाही, तर अक्षरशः संजीवनी देण्याचं काम करतं, असा एक जबरदस्त आभास इथे निर्माण केला जातोय. आता हीच संकल्पना पुढे कशी जाते ते पाहणं रंजक आहे. मूळ स्रोतामध्ये एक अत्यंत महत्वाचा आणि थेट मराठीत केलेला दावा पाहायला मिळतो: उन्हाळ्यात शरीराला फायदेशीर. हे एक साधं वाटणारं वाक्य त्या आधीच्या भव्य आणि जादुई वाटणाऱ्या इंग्रजी शीर्षकाला थेट आपल्या दैनंदिन आरोग्याशी जोडून टाकतं. म्हणजे हे सरबत फक्त नावालाच अमृत नाहीये, तर ते प्रत्यक्ष शरीराला थंडावा आणि रोजचे व्यावहारिक फायदे देण्यासाठीच बनवले गेलंय, असा एक पक्का विश्वास यातून निर्माण होतो. तर इथला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे यातला विरोधाभास. जरा कल्पना करा, एका बाजूला आहे उन्हाळ्याची ती अंगाची लाही लाही करणारी भयंकर उष्णता, ज्यामुळे शरीराची नुसती झीज होतीये आणि प्रचंड थकवा येतोय. आणि अगदी दुसऱ्या बाजूला काय आहे? खास बडीशोपचं सरबत, जे या उन्हाळ्याच्या त्रासावर एक अचूक आणि उत्साहवर्धक उपाय म्हणून उभं राहतं. हा जो विरोधाभास आहे ना, तो या सरबताचं महत्त्व अधिकच ठळकपणे मांडतो. उन्हाळ्याच्या या तडाख्यात आपल्याला अशा एका परिपूर्ण उपायाची किती नितांत गरज आहे, हेच यातून अधोरेखित होतं. आणि इथूनच खरी उत्कंठा वाढते. मूळ माहिती इथे एका अतिशय प्रभावी टीजरसारखं काम करते. बनवा खास बडीशोपचं सरबत, हे वाक्य थेट कृती करण्यासाठी प्रवृत्त करतं. पण एक सेकंद, यामागची खरी पद्धत आणि नेमकं साहित्य काय आहे हे इथे अजिबात उघड केलेलं नाहीये. सगळं कसं एकदम सिक्रेट ठेवलंय. त्यामुळे हे खास सरबत नेमकं बनवायचं कसं याबद्दलची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचते. मार्केटिंगच्या भाषेत सांगायचं तर हीच ती खरी जादू आहे जी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. आता बघा, ह्या सरबतासाठी लागणारं अचूक साहित्य आणि कृती एका डिजिटल पडद्यामागे अत्यंत हुशारीने सुरक्षित ठेवली गेली आहे. ज्यांना खरोखरच या उन्हाळ्यातून दिलासा मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी मूळ स्रोताने काही विशिष्ट पायऱ्या दिलेल्या आहेत. पहिली पायरी, न्यूज 18 ॲप इन्स्टॉल करणं. दुसरी पायरी, त्या ॲपमधल्या संपूर्ण मराठी व्हिडिओची लिंक उघडणं. आणि तिसरी पायरी, हे सरबत बनवण्याच्या त्या कलेवर प्रभुत्व मिळवणं. ह्या पायऱ्या फॉलो केल्यावरच ती गुप्त कृती हाती लागते. एक साधी रेसिपी ॲप डाउनलोड करण्याच्या प्रक्रियेत कशी बेमालूमपणे गुंफली गेली आहे, हे पाहणं खरोखरच आश्चंबित करणार आहे. ही सगळी माहिती केवळ एका रेसिपीपुरती मर्यादित अजिबात नाहीये. ती एक संपूर्ण डिजिटल जगच आपल्यासमोर उभं करते. आणि इथेच या रणनीतीचं खरं यश दिसून येतं. लोकल 18च्या लिंकद्वारे पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ तर मिळतोच, पण त्यासोबत केव्हाही कुठेही ताज्या बातम्या मिळवा, हा एक वेगळाच फायदा जोडला गेलाय. आणि हे सगळं मोफत न्यूज 18 ॲप इन्स्टॉल करून साध्य होतं. म्हणजे बघा, केवळ एक तहान भागवणारी रेसिपी नाही, तर पाहणाऱ्यांना रोजच्या ताज्या घडामोडींची जोडून ठेवण्याची एक उत्तम इकोसिस्टीमच इथे तयार केली गेलीय. या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणं भाग पडतं. या स्रोताने दाखवलेल्या डिजिटल मार्गावरून जाऊन ही पाककला एकदाची आत्मसात केल्यावर खरोखरच हे बडीशेपचं सरबत या ऋतूसाठी अंतिम अमृत किंवा सर्वात प्रभावी उपाय ठरेल का? उन्हाळ्याचा हा जादुई उपाय खऱ्या अर्थाने उन्हाची लाहीलाही शमवेल आणि ते ॲप डाउनलोड करण्याचं सार्थक करेल का? हा विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच अनुत्तरित राहतो आणि याबद्दल अधिक जाणून घेण्याची प्रचंड इच्छा निर्माण करून जातो.